माझ्या महाराष्ट्रातील जे काही SC ST OBC गरीब मराठा तसेच मायनॉरिटीच्या लोकांनो 90% लोकांनो आम्ही या देशाचे मूल निवासी आहोत, बहुजन लोक आहोत। आणि त्यानंतर जे काही 100% लोक आहेत आपल्या याच्यात आणि त्याच्यातले ज्यांना म्हणजे मोबाईल आलेला आहे आणि मोबाईल जे यूज करतात बुद्धिजीवी वर्गामध्ये महाराष्ट्रातील हिस्ट्रीचे डिग्री घेतलेल्या लोकांनी, महाराष्ट्रातले सायन्स, महाराष्ट्रातले डॉक्टर, सायंटिस्ट आणि जेवढे काही लॉचे डिग्री घेतलेले लोक आहेत, मग तो रोज कमाई करून आणणारा असो किंवा नोकरीवाला पेशाचा असो, रिटायर असो, चाहे प्रायव्हेट नोकरी असो, पोट भरायला प्रत्येकाला ह्या 90% समाजाच्या लोकांना मेहनत शिवाय ते जगू शकत नाही। जर मेहनत नाही केली बिचाऱ्यांनी तर उपाशी मरावं लागेल। ही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्रात तयार करून ठेवलेली आहे। त्यानंतर पॉलिटिकलच्या लोकांनो ज्यांच्यात मानवता आहे, आज मी बघतो आहे, मी पूर्ण अभ्यास केलेला आहे 5000 वर्षाचं या जगाचं, आणि आज जे मी चित्र बघतोय महाराष्ट्रात एवढी भयानक परिस्थिती आहे की डुकराचे गू खाणारे लोक तयार झालेले आहेत। या भाषेत बोलतोय मी। त्या लोकांना मानवता संपलेली आहे। त्यांचं एम एकच आहे की आम्ही जे 90% समाजाचे लोक, ज्या लोकांनी 5000 वर्षापर्यंत आमचं शोषण केलेलं आहे। बघा दादांनो, आमच्या देशातला इतिहास बघा। 5000 वर्ष अगोदर आमच्या देशामध्ये आर्य, विदेशी, यहुदी, नाझी, हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, हत्यारे लोकांनी हा आमचा देशात 2 महामानव झालेले आहेत। तथागत गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध, आणि त्यानंतर 1000 इयर्स ज्यांना नॉलेज होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याला पूर्ण जगातील लोक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाचं प्रतीक म्हणून ओळखतात। दुःख वाटते दादा, ज्या जगाचा पाठीवर नॉर्थ कोरियाला हे लोक अख्खं जग त्याला हिटलर म्हणतात, तो सुद्धा बाबासाहेबाला मानतो, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय। दुःख वाटते दादा, ज्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारताला नाही अख्ख्या जगाला ज्यांनी दिशा दाखवलेली आहे असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि बघा, हे जे आर्य आलेले आहेत हे लोक त्या हिटलरचा जन्म हा 1889 ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे। सांगतो त्याचा इतिहास। आणि विचार करा, आज आम्ही 21व्या सदीत आहोत, कुठे आहोत ते। आणि ज्याला कुणाला डाऊट असच ना, सगळ्यांना सांगतो, जेवढे टॅलेंटेड लोक आहेत सगळ्यांना। आणि बघा दादांनो, तो पहिल्या महायुद्धामध्ये 1904-05 मध्ये इन्व्हॉल्व झाला, वयाचा 15व्या वर्षी, आणि युद्ध करता करता तो जर्मनीला पोहोचला। तिथं गेल्यानंतर त्याने तिथं लोकांना मूर्ख बनवायचा धंदा केला। कारण नाझी हा हिटलरचं स्वस्तिक, नाझी त्याचं स्वस्तिक चिन्ह आहे, आणि हे आर्य, विदेशी, यहुदी, हे नाझीच्या औलाद यांचं सुद्धा स्वस्तिक चिन्ह आहे। ही इतकी कुरेल कोम आहे की यांना दया माया नावाची वस्तू नाही यांच्या रक्तात। आणि इवन आज जेव्हा मी बघतोय पुण्यासारख्या सिटीमध्ये ज्या परशुरामाने आपल्या आईला हत्या केली, ह्या आमच्या शूद्र स्त्रिया ज्या आज कोणीतरी संतापासून शिवाजी राजे, अहिल्याबाई होळकर, जिजाऊसारख्या स्त्रियांनी आपली प्राणाची आहुती दिल्यानंतर आज ते जय परशुराम म्हणतात आणि नारा देतात, जो हमसे टकराएगा वो मट्टी में मिल जाएगा।
माझ्या महाराष्ट्रातील लोकांनो थोडंसं विचार करायला शिका. मी सांगायचं काम करतो. अशा महान तो जर्मनीला गेल्यानंतर त्याने परत तिचा तो तमाशा केला. ये करूंगा. त्याला 5 वर्षाची शिक्षा झाली. 2 वर्षात सोडून दिलं. आणि बघा दादांनो, त्या हिटलरनी 1900 जर्मनीमध्ये असंच त्यांना लोकांना मूर्ख बनवलं धर्माच्या नावाने. आणि त्यांनी पार्लमेंटला डिजॉल्व केलं, ज्युडिशनला डिजॉल्व केलं आणि स्वतः बसला. आणि 1939-40च्या दरम्यान त्यांनी जगाला सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ढकललं. आणि बघा हिरोशिमा नागासाकी जपानचं आजसुद्धा तिथं बाळ अपंग तयार होतो आणि शेतीसुद्धा होत नाही. अशा क्रूर हिटलरचं तो फक्त 20 वर्षासाठी झालेला आहे. स्वतःच्या कुत्र्याला त्यांनी पॉयझन दिलं. पश्चाताप 30 एप्रिल 1945ला बायकोला पॉयझन दिलं आणि स्वतः पॉयझन मरून गेले. आणि हे क्रूर जो युरिसियातनं आलेला आहे, यांनी 10वा मौर्य राजा बुद्धाला मानणारे होते. यांचा हेड पुष्पशृंग. त्या राजाची 10वा मौर्य राजा बृहदत्तची कपट बुद्धीने हत्या केली. आणि त्यांचे जे प्रचारक होते बुद्धाचे, त्यांचे डोकं कापून शराव नदीत टाकले. आणि बुद्धचे प्रचारक बिचारे कोणी श्रीलंकाला गेले, कोणी थायलंडला गेले, कोणी जापानला गेले, जिथं ज्यांना जा पडून गेलेत. आणि या क्रूर लोकांनी इथले जे 90% लोक आहेत एवढा अन्याय अत्याचार केला दादांनो, की बघा हे बॅचलर आलेले होते आणि यांनी आमच्या 7000 जाती बनवल्या. आणि क्रूरता बघा यांची. याने सांगितलं की तुम्ही जो कोणी शिक्षण शिकेल त्याला कानात सिसा टाकू आणि त्याचा जीव घेऊ. त्यानंतर हे बॅचलर आलेत. या देशातला 90% मूळ निवासी SC ST OBC गरीब लोकांची 3 वर्षाच्या पोरीपासून तर जी बाई यांना पसंत असेल त्याच्यावर अन्याय अत्याचार बलात्कार हत्या करू. पण जो कोणी आवाज करेल त्याची हत्या करू. नवरा मेल्यानंतर बाईला जिवंत जाळायचे दादांनो. इंग्रज आले आणि त्यांनी ही पद्धत बंद केली आहे. किती क्रूर लोक आहेत हे विचार करा. आज महाराष्ट्रातील लोकांसाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे. त्यानंतर याने सांगितलं की ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय, बेंबीतनं वैश्य आणि पायातनं आम्ही शूद्रो. आणि बघा हे किती क्रूर लोक आहेत. साऊथमध्ये आदिवासींचा बायावर छातीवर कपडा नाही ठेवायचं आणि कदाचित ठेवलं त्याचे छाती 2 साईडने कापून काढायचे. आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने हे आमच्यावर अन्याय अत्याचार करत राहिले. आणि कितीतरी बाहेरचे लोक आलेत, या देशात राज्य केलं आणि निघून गेलेत. या लोकांनी फक्त चमचेगिरी केली त्यांची आणि आमच्यावर अत्याचार केलेला आहे. आमच्या आया बहिणीवर, आमच्यावर. आता यांनी काय केलं, आमच्या देशात ब्राह्मण वैश्य क्षत्रिय राजे हे आपसात लढाई लढत. आणि बघा दादांनो, क्षत्रिय राजांना, कारण स्त्रिया आमच्या शूद्राच्या सगळ्या 10 बायांचं शवक होतं आणि लढाई लढत होते. आणि 10व्या सदीमध्ये संत व्हायला सुरुवात केली. कारण महाराष्ट्राचा इतिहास आहे हा. इथंच भारताला, जगाला जेवढे टॅलेंटेड लोक आहेत, संतपासून, राजेपासून आणि सोशल रिफॉर्मर, या महाराष्ट्राच्या भूमीवर पैदा झालेले आहेत. मी आज सांगणार आहो. फक्त तुम्ही विचार केला खरं आहे की खोटं आहे ते. आणि चॅलेंज आहे, जेवढे महाराष्ट्रातले शिकलेले लोक आहेत हिस्ट्रीपासून त्याच्यापासून, बोलवा मला. 50,000 रुपये फी आणि प्रश्न विचारा. आणि कुणाला राग असेल ना, गोळी मारून टाका बोलून, चालेल, बोलत राहील. मी पण पुण्यामध्ये, माझा जन्म बाबासाहेबाच्या भूमीत, नागपूर जवळ, जिथं बुद्धाची भूमी आहे, पवनी म्हणून गाव आहे भंडारा जिल्ह्यात.
माझ्या गावापासून 30 किलोमीटरवर. मी मौर्यवंशी, नागवंशी, बिरसा मुंडाचं रक्त आहे. पुण्यात आज जवळपास मी 45 वर्षापासून राहतो आहे. माझं शिक्षण कोल्हापूरला झालेलं आहे, शाहू महाराज भूमीत. आणि डिफेन्समध्ये सर्व्हिस केल्यानंतर मी कांशीरामच्या ऑफिसमधनं 2000 मध्ये मी रिटायर झालेलो आहे 2018ला. आणि 20 पासून मी EVMच्या विरोधात जे आमचे भागीदारी मोर्चे आहेत, प्राचार्य साहेब, भानुप्रताप साहेब, बलराज मलिक, जेवढे काही लोक आहेत, आमचे मोठे बंधू ADR यांच्यासोबत मी काम करतो आहे. 10व्या सदीमध्ये यांनी सगळ्या संतांना मारलेलं आहे. बसेश्वर लिंगायत गुरु महाराष्ट्रात, त्यानंतर रैदास, कबीर, गुरु नानकच्या फॅमिलीला उडवलं. आणि क्षत्रिय राजे यांचं रेकॉर्ड नाही, एकही संताला मारले नाही. फक्त त्यांना बायकांचा शौक होता आणि त्या सगळ्या शूद्र. आता 10 बायक्या. त्यानंतर त्या बायांना ते राजे किती लोक सॅटिस्फाईड करतील? हा निसर्गाचा नियम आहे. पशु पक्षालाही तोच नियम लागू आहे आणि मानवालाही नियम तोच लागू आहे. तर हे लोक अंधविश्वास, कारण 33 कोटी देव त्या राजाच्या घरात घुसले. कशासाठी? मुनीमजी हिशोब करायला पाहिजे, शिकलेले लोक होते ते. आणि अंधविश्वास देवधर्माच्या नावाने. आणि त्यांच्यापासून जी कोम तयार झालेली आहे. आणि 11व्या सदीमध्ये यांना भीती वाटली की जर क्षत्रिय राजे हे गरीब लोकांना आणि संतांना सपोर्ट करतायत, हे इतके क्रूर लोक आहेत. यांनी मोगलांना बोलवलं 11व्या सदीमध्ये. आणि मोगल सुद्धा बॅचलर आलेत, पण मोगलांनी एकही संताला मारलेलं नाही. आणि मी चॅलेंज करतो यांना, 18व्या सदीचा अगोदर कुठंतरी असं कुठल्या याच्यात हिंदू शब्द लिहिलेला आहे का? ही शिवी दिलेली आहे मोगलांनी. मी सांगतो, एक एक इतिहास सांगतो. ज्याला चॅलेंज करतो चॅलेंज करू शकतो. आणि ते मोगल आल्यानंतर क्षत्रिय, मोगलांच्या हाताखाली महाराणा प्रताप असं काही नव्हतं. मोगलांच्या हाताखाली क्षत्रिय राजे होते, महाराणा प्रताप. खरं आहे का खोटं आहे सांगा. आणि ती जी कोम निघालेली आहे बघा, आर्य विदेशी यहुदी नाजीची औलाद, मोगलांची औलाद आणि क्षत्रियची औलाद, ही इतकी क्रूर कोम निघालेली आहे. आजही बघा, आजच्या 21व्या सदीमध्ये महाराणा प्रतापची औलादे कुठं आहेत? आणि महाराष्ट्रातले निजामी मराठा हे किती क्रूर आहेत हे मी प्रूव्ह करून सांगणार आहोत. तुम्ही फक्त विचार करायचा आहे. असं करत 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 16व्या शतकापर्यंत हे जेवढे निघालेले आहेत महाराष्ट्रात निजामी मराठे कोण आहेत ते तुम्ही, मी सांगतो सत्य आहे का सत्य विचार करा. आणि त्या निजामी मराठ्यांना जे डॉक्टरेट केलेले पदवी आहेत, नाव घेतो, डॉक्टर कोकाटे, बनबरे, इंद्रजित, खेडेकर, अजून जेवढे काय आहेत तेवढे, एकच मानव एकच झालेला आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भात, ज्यांचं नाव आहे डॉक्टर मामा देशमुख, ज्यांची या लोकांनी मयत काढलेली आहे 75-70 RSSच्या लोकांनी. आणि 89 वर्षापर्यंत स्वतः प्रकाशन करून स्वतः लिहित होते आणि भारतातला पूर्ण इतिहास सत्य लिहिलेला आहे. असे महान माझे गुरु डॉक्टर मामा देशमुखचं निधन 1 महिना सुद्धा झालेलं नाही. त्यांनी मला आशीर्वाद दिलेले आहे. आणि दुसरे माझे वडील बंधू 84 वर्षाचे आहेत, हायकोर्टचे जज BJ कोळशे पाटील. दादांनो काल फोन केलं त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. त्यांना म्हटलं माझा एक गुरु गेला. दादा पाटण्यामध्ये पायी चालत आहेत, हायकोर्टचे जज. आणि असे एक जज होऊन गेले 2 वर्ष अगोदर, PB सावंत साहेब, मराठ्याचे खरे. कांशीरामजींना त्यांनी रिस्पेक्ट दिलं होतं, सांगितलं होतं अजिबात चिंता नाही करायची, सत्य आहे बोला, शेरणीचं दूध प्यायलंय. आणि त्यांना साथ दिली होती. असे आमचे PB सावंत साहेब सुप्रीम कोर्टचे जज म्हणून रिटायर झालेले. जे चांगलं काम केलं त्यांचं नाव घ्यायला मला काही भीती नाही. त्यानंतर बघा 16व्या शतकाचा अगोदर हे जेवढे काही क्षत्रिय आहेत ही निजामाची कोम आहे. त्याच्यात निजामी मराठे महाराष्ट्रात, कारण 500 राजे होते आपल्या पूर्ण भारतामध्ये. आणि मोगल
आणि सुरुवात महाराष्ट्रापासून झालेलं हे सांगतो मी. 1594चा जन्म शहाजीराजे भोसले, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव आहे. 1608चा जन्म शूद्र आम्ही तेली समाजाचे जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जन्म झाला आहे. कोणी 2 मध्ये म्हणतात जन्म झालेला आहे. आणि 42 वर्षी तुकाराम महाराजाला याचं खून केलं आणि काय सांगतात, पुष्पक विमानाने गेले. 19 फेब्रुवारी 1630चा जन्म छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं आईचं नाव जिजाऊ, सिंदखेड राजाची लखुजी जाधवची मुलगी, शूद्र. जिजाऊ शूर होती. ऐका माझ्या बहिणींनो, बायांनो आणि माझ्या पोरींनो, अन्यायाविरुद्ध तलवार पकडलेली आहे, तलवार. अशा मा जिजाऊ चा पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेत आणि मा जिजाऊने जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजच्या कीर्तनात छत्रपतींना पाठवलं. त्याचं एक्झाम्पल तुकाराम पादुका चौकात JM रोडला आजही शिवाजी महाराज जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजाचे पाया पडत आहेत. अशा राजाचा मुसलमान सरदार आणि आम्ही लोक, अशा महान राजा, शूर राजा, जगातला शूर राजा. बघा दादांनो, कृष्णा भास्कर कुलकर्णीने घात करण्याचा प्रयत्न केला, चिरून टाकलं. आणि अशा महान राजा, मुस्लिम सरदार यांनी कल्याणच्या राजाची एक सुंदर पत्नी आणली होती, बाई आणली होती. काय म्हटले राजा, खबरदार माझ्या बहिणीला हात लावलं आणि चोळी आणि बांगडी आमच्या महाराष्ट्रात पद्धत आहे. रिस्पेक्टने वापस केलं आणि सांगितलं शेतकऱ्यांच्या ढेटाला जर हात लावाल तर बोट कापून टाकेल. अशा महान राजा छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्याभिषेक करायचं होतं तेव्हा हे निजामी मराठा आणि ह्या पेशवाईने दादांनो त्यांचं अपोज केलं. काशीच्या गंगा भटाला बोलवलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वजना इतकं सोनं दिलं आणि त्या काशीच्या गंगा भटाने शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक केलं पायाच्या अंगुठ्याने. आणि त्या भटाला, गंगा भटाला यांनी कपट बुद्धीने मारलं आणि काय म्हणतात की शिवाजी महाराज शूद्र होते, त्यांचं राज्याभिषेक केलं म्हणून मेला. आणि 1680 वयाच्या 50 वर्षी आमच्या राजाचं निधन झालेलं आहे. 1680ला अशा महान राजाच्या पोटातनं जन्मलेला छत्रपती संभाजी महाराज 1657 10 ग्रंथ लिहिले, एक सुद्धा लढाई नाही हरली. आणि हे जे आहेत निजामी मराठाना पेशवाई यांनी 32व्या वर्षी त्याला पकडून दिलं. कोणी म्हणतात त्यांची हत्या केली ना, 32 तुकडे केले. हा इतिहास आहे. सत्य आहे का असत्य आहे तुम्ही ओळखायचं. मनुस्मृतीप्रमाणे आणि भीमा कोरेगावला भीमा नदीत फेकून दिलं आणि दवंडी पिटली होती. जो कोणी हात लावल त्याची हत्या करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी आमच्या आयाबेने गेल्यात आणि ही जिनियस कोम गंगाराम महारने त्यांचे 32 तुकडे शिवलेत आणि वडू बुजुर्गला त्यांना प्रेत जाळून त्यांची समाधी बांधलेली आहे. 1689ला ऐका जरा किती वर्ष झाले तर निजामी मराठ्याचा डॉक्टरेट झालेल्या लोकांनो आणि होळकरचा डॉक्टरेट झालेल्या लोकांनो, हरामखोर लोकांनो, ठेवा तोंड बंद. तुम्ही किती दिवस तोंड बंद ठेवता आणि किती दिवस तुम्ही चाटत राहता हरामाचा पैसा खाण्यासाठी. कारण ग्रामपंचायत, नगर परिषद, आमदार हरामाचा पैसा खाण्याचा धंदा आहे. आणि त्यानंतर अहिल्याबाई होळकर त्यांचे पूर्वज याला गेलेत. अहिल्याबाई होळकरचा जन्म हा सांगली जवळच्या एका गावात झालेला आहे. त्यांचे पूर्वज हे राजस्थानमध्ये गेले, शिंदे आणि MP मध्ये. त्यानंतर ताराराणी राजाराम महाराज 17वी सदी 89 झाली. त्यानंतर ताराराणी आणि राजाराम महाराज आणि अहिल्याबाई होळकर झाला. 1800ला सुरुवातीला मोगल इथून निघून गेलेत.
पण अजून मोगलचा औलाद आहे ना, 2-4% आहेत. कारण यांचं रक्त आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरपेक्षा 400 पटीने, आणि हे मोगलांचं रक्त हरामखोर लोक हे पद्धतशीरपणे, कारण रक्त आहे ना यांचं. आणि हे निजामी मराठा, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. आणि बघा दादांनो, स्वातंत्र्यता मिळवून दिली. आता शॉर्टमध्ये सांगतोय मी, कारण मी हर एक व्हिडिओमध्ये सांगतो. स्वातंत्र्य मिळवून दिली. सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये संत, पंढरपूरला सगळ्या बॅकवर्ड क्लासच्या संतांनी क्रांती केली, आणि जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी. तिथं पांडुरंग म्हणजे ही तथागत गौतम बुद्धची मूर्ती आहे, आणि पहिले भारतातल्या बॅकवर्ड क्लासच्या संतांनी ही क्रांती केली पंढरपुरात. दुसरी क्रांती केली छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, मा अहिल्याबाई होळकर, तारा राणी आणि राजाराम महाराज. 18व्या शतकामध्ये सुरुवातीला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेखनी 1 जानेवारी 1800 पुण्यात शाळा काढली, समता निर्माण केली. आणि 1874ला छत्रपती शाहू महाराज यांनी, त्यानंतर 1875ला भगवान बिरसा मुंडा, आदिवासी होता, मी पण आदिवासी आहे, खोटा आदिवासी महाराष्ट्रातला. आणि त्यानंतर एक जिनेस माणूस, ज्यांच्यामुळे तुम्ही सुईपासून तर मिसळ, त्याचं नाव आहे पेरियार रामास्वामी, 1878ला. आणि त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 1891ला. 1902ला शाहू महाराजांनी म्हटलं की जो कोणी बहुजनांचा मुलगा शाळेत त्याला 1 पैसा फाईन, आणि 50% आरक्षण बहुजनांना दिलं. 1919मध्ये इंग्रजांनी यांचं ज्युडिशमध्ये 3% आणलेलं होतं. आणि 1920ला माणगावला परिषद घेतली शाहू महाराजांनी, आणि सांगितलं दादांनो, आजपासून SC ST मूळ निवासी 90%, OBC मायनॉरिटी आणि गरीब लोकांचं, त्यात गरीब मराठा पण आहेत, हे कशी काय हे झालं ते पण सांगणार आहोत मी. आणि आजपासून 90% मूल निवासी लोकांचं, SC ST OBC बहुजन लोकांचं नेतृत्व बाबासाहेब करतील. आणि कोल्हापूरच्या बिंदा चौकात जिवंत असताना पुतळा उभा जाऊन बघा, अजूनही आहे. आणि 22मध्ये 6.5 फूट अशा राजा, आरक्षणचं जनक छत्रपती शाहू महाराजाला यांनी, कोणी म्हणतात पॉयझन दिलं, कोणी हत्या केली, 9 मे 1922ला, म्हणजे 48व्या वर्षी. आणि आता यांची क्रूरता बघा. ऐका, संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या PhD झाल्या लोकांना, गुलामगिरी आणि शेतकऱ्यांच्या असुडलेलं कोणी, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी. आणि रायगडला जाऊन 1869ला छत्रपती शिवाजी महाराजाची समाधी रिसर्च करून काढली शोधून, आणि पहिली शिवजयंती केली. तर लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सुरू केली. आणि ऐका दादा, आता आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय लोकांनी मिळून आतंकवादी देशद्रोही बाल गंगाधर टिळक ब्राह्मण, आतंकवादी देशद्रोही बिपिनचंद्र पाल क्षत्रिय, आणि आतंकवादी देशद्रोही लाला लजपतराय लोकांनी आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेसची स्थापना केली. आणि 1925ला RSS आणि जनसंघाची स्थापना केली. आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीज. आणि त्यानंतर बघा, पेरियार रामास्वामीचा जन्म 1878ला झालं, पण तो 1905मध्ये 4मध्ये कुंभमेळ्याला गेला अलाहाबादला. त्या बिचाराला दाढी ठेवायचं, आणि गेटवर होते आर्य विदेशी यहुदी, आर्याच्या औलादी. काय म्हटले, भाई आपको खाना नहीं मिलेगा. बोले क्यों, ये देखो
हमारा एंटीना हमेशा टाइट रहता है और हमारे ये बाल कभी नहीं रहते क्योंकि हम 24 आवर्स रेडी रहते. त्याला हाकललं आणि उष्ट्या पत्राळे फेकलेल्या होत्या. दादांनो तिथून त्यांनी कुत्रे खात होते तिथून खाल्ली. बघा म्हणजे किती लोकांनी सफर केलं. या 90% बॅकवर्ड लोकांना काय काय हाल केले त्यांनी. आणि त्यानंतर 1924ला काँग्रेसमध्ये रिजाईन केलं. आणि सांगतो मी आज आपणास महाभारतामध्ये श्रीकृष्णाला पावर आहे. आमची 3 वर्षाची पोरगीपासून कोणती बाई असो ती जन्मली आहे यांच्यासाठी. कुणासाठी? हे आर्य विदेशी जे आलेत ब्रह्माच्या तोंडातनं त्यांच्यासाठी. त्याने मनुस्मृती तयार करून मनुस्मृतीप्रमाणे देश चालत आहे. स्वातंत्र्याचा अगोदर जेवढा नाही तेवढं स्वातंत्र्य झालं हे मी प्रूव्ह करतो. आणि ज्यांना चॅलेंज करायचं त्यांनी. आणि त्यांनी बघा सीतेला लव आणि कुश गूचं पाणी लघवीचं पाणी हातात ते पाणी पिणारे नंगा साधू अलाहाबादला त्यांच्यापासून लव आणि कुश तयार झालेला आहे. सत्य आहे का? सत्य आहे. म्हणजे आमची बाई आणि राम आणि लक्ष्मण. पेरियारने रिजाईन केलं. चेन्नईला गेला. राम सीता लक्ष्मणची मूर्तीला चप्पलची माळा टाकून फिरवलं आणि सांगितलं की साप जर चावला नाक एक माणूस मरतो. बामणांना कापा. आणि दादांनो 69% रिझर्वेशन घेतलं सूची 9 मध्ये टाकून. आणि हा पेरियारची देण आहे की आज आम्ही एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि एक उदाहरण देतो तुम्हाला, 2 उदाहरण बघा. अब्दुल कलाम 19 फेब्रुवारी 19 ऑगस्ट 1920ला जगाने जेवढं किती फूट आहेत? फक्त 5 फूट. बिचारे मिलिटरीमध्ये होते. इस्रोमध्ये काम केलं. 2दा प्राईम मिनिस्टर झाले. अब्दुल कलाम. आणि मुसलमानांना आतंकवादी म्हणतात हे लोक. जगाने ज्याचं स्वागत केलं आजपर्यंत एवढं स्वागत बाबासाहेबांनंतर कुणालाही मानलेलं नाही. असे आमचे जगातले सगळ्यात टॅलेंटेड अब्दुल कलाम साहेब. बघा मी व्हिडिओ टाकलेला आहे. आणि त्यानंतर के.आर. नारायणन सेकंड बाबासाहेबांनंतर इकॉनॉमिक्सची PhD केलेले लोक. असे लोक होते. हे पेरियारची देण आहे. त्यानंतर पाण्यासाठी मंदिरासाठी. आणि 31 मध्ये गांधीजी एरोडा जेलमध्ये सेपरेट इलेक्ट्रोफोलसाठी बसलेत. बाबासाहेबाच्या एका मुला यशवंतला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचं वडिलांना शिकू दिलं नाही कारण ते अपंग होते. 1922 एकच मुलगा वाचला. आणि 35 मध्ये रमाईचं निधन झालं. बाबासाहेबांनी SC STला 36 मध्ये आरक्षण दिलं. शूद्र आणि अतिशूद्रला. आणि 340 कलम ही ओबीसाठी प्रोव्हिजन केली संविधानामध्ये. 42ला इंग्रज म्हटले चले जाओ कारण सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये इंग्लंड होता. मी विचारतो कोण मेलेले आहेत? काळा लिस्ट. SC ST OBC गरीब मराठा त्यानंतर मुसलमान. हे निजामी मराठा मेले आहेत काय? काही आहेत ते गादीवर बसले आहेत दादांनो पिढ्याने पिढ्यापासून. आणि 75 वर्षात एवढी मजा झाली आहे यांची की यांच्या जनरेशनतून जनरेशनला सवय झालेली आहे. आम्ही मरायला तयार झालो हे सांगतो. विचारतो मी सगळ्यांना. आता पुढे बघा कोण मेले आहेत. गांधीच्या एका शब्दावर मेलेत. पायात चपला नव्हत्या, उपाशी राहत होतो. कपडे नव्हते दादांनो. पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी लक्षात घ्या. त्यानंतर इंग्रजांनी गांधीजी आणि नेहरूजींनी इंग्रजांना एक बॅरिस्टर मागितलं संविधानासाठी. त्यांनी म्हटलं तुमच्या देशात हिरा आहे. आणि हिरा म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला नाव घेतलं. तेव्हा गांधीजींनी नेहरूजींना विनंती केली कारण हे पंडित जवाहरलाल नॉमिनेटेड होते. आणि त्यांनी जेव्हा संविधान पीठावर बाबासाहेबांचं नाव टाकलं दादांनो. आणि जोगिंदर मंडल साहेबांनी पश्चिम बंगालमधून रिजाईन केलं. मुसलमान आणि आदिवासी लोकांनी बाबासाहेबांना निवडून दिलं.
2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवलं त्यावेळेस या लोकांनी बाबासाहेबाचा पुतळा जाळलेला आहे. ऐका माझ्या देशातल्या 90% लोकांनो, ही कोण काँग्रेस आहे ना काय आहे, आतंकवादी देशद्रोही हे किती क्रूर आहेत हे मी सांगणार आहो. आणि ज्यांना चॅलेंज करायचं आहे भारतातील सगळ्या लोकांना चॅलेंज करतो, इवन सुप्रीम कोर्टला चॅलेंज करतोय. ऐका. आणि ज्या वेळेस यांनी संविधान बनवलं 26 नोव्हेंबर 1949ला हे म्हणतात आम्हाला मनुस्मृती पाहिजे आणि नागपूरच्या ग्राउंडवर 52 वर्षापर्यंत आतंकवादी देशद्रोही हत्यारे RSS काँग्रेसची लोकांनी एमपीलो बनवलेली आतंकवादी RSS 52 वर्षापर्यंत नॅशनल फ्लॅग नाही फळवला. आणि बाबासाहेबांनी खूप प्रेशराईज केलं. 8वी पास इन्कम टॅक्स म्हटलं नाही, सगळ्यांना एका मताचा अधिकार. किती मानवतावादी होते. एवढं 5000 वर्षापर्यंत अन्याय अत्याचार केल्यानंतर सुद्धा त्यांना सुद्धा एका मताचा आहे ना आम्हाला. आणि सांगितलं की सगळ्यांनी टॅक्स भरायचा. बघा दादांनो आता मजा. किती क्रूर आहेत ते तुम्ही ठरवायचं आणि तुमच्या पोरांचा भविष्याचा विचार तुम्ही करायचा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया आणि एक मताचा अधिकारासाठी लक्षात ठेवा. आज मी ब्युरोक्रेसीला सांगतो, प्रेस मीडिया, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी आणि जगातली सगळ्यात हरामखोर मीडिया ही भारतातली आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली. म्हणून यांचं रँकिंग 100च्या वर आहे. जगातल्या सगळ्यात बेईमान आणि ही महाराष्ट्राची. बघा दादांनो, एक मताचा अधिकारासाठी या महाराष्ट्रातल्या संतांनी आपली प्राणाची आहुती दिली. सांगितलं अरे देवाचं पोर आहेत. याच महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई, तारा राणी आणि राजाराम महाराजांनी स्वतंत्रता मिळवून दिली. समता आणली ज्योतिराव फुले, सावित्री फुले शिक्षण देऊन. बंधुत्व निर्माण केलं शाहू महाराजांनी, छत्रपती. आणि पेरियार रामास्वामीने जिथं निडल नव्हतं तिथं मिसाईलपर्यंत. आणि बाबासाहेबांनी 4 पोरांची आहुती दिली. आणि बाबासाहेबाला यांनी 26 बघा ऐकून घ्या 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली आणि 5 डिसेंबरला रात्रीला सेशन चाललं होतं. ही सविता कबीर नेहरूजीच्या मावशीची मुलगी, नेहरूजीची रखेलने 6 डिसेंबर पहाटेला बाबासाहेबाला हत्या आणि खून केला आहे. हे डॉक्टर विलास सरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं आहे. 5 वर्ग शिकलेल्या पोराला सुद्धा कळते. आता मी विचारतो, एक मताचा अधिकार आणि डेफिनेशन काय हो? आम्ही सगळे टॅक्स भरतो, काय डेफिनेशन आहे? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. कोण बसलेत? आतंकवादी देशद्रोही हत्यारे. बरोबर आहे? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. आता मी यांना आतंकवादी का म्हणतो? शाहू महाराजांचं खून केलं, गांधीजीचं खून केलं आणि बाबासाहेबांचं केलं, ती यांना का मी ब्रह्माच्या तोंडातून झालेले 33 कोटी देव म्हणू का? ऐका ऐका 3.5% लोकांनो, आता नाही, आता माफी नाही. आर्या पार. किती क्रूर आहेत 75 वर्षात. ज्या मोगलाने सुद्धा अन्याय केलं आणि इंग्रजामुळे आम्हाला स्वाभिमान मिळालाय. हरामखोर लोकांनो, इंग्रजांना बदनाम करता कारण तुमच्या हातात सगळे पॉवर आहेत. मी आज विचारतो सुप्रीम कोर्ट आणि ब्युरोक्रॅट्सच्या लोकांना, आज तुम्हाला पैसा जो मिळतोय हा 90% लोक मेहनत करतात. आणि आता 21व्या सदीत आहे. मी उदाहरण देऊन स्पष्ट करतो. चला, तुमच्या हातात मोबाईल आहे, काय घडते जगात ते दिसते. मला सांगा, प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे का नाही? या पुण्यामध्ये मी राहतो, परशुरामचा जय म्हणणाऱ्या माझ्या बहिणींनो म्हणतो आणि हरामखोर डुकराचा गू खाणाऱ्या तू डवे बामणाचा आहे. उत्तर द्यायचं. आणि भागवत तुझ्या बापाचा देश होय का रे? मैतीमध्ये तुम्ही मारा. आम्ही तुमच्या पोराला पोरगी देतो. अरे भडव्या, तुमच्या पोरा बायका होत का रे? आमच्या बहिणी होत. भडव्यांनो पोरी तू अत्याचार करता. तू कोण लागलायस रे 3.5%ला भडवा? तुम्हाला पाणी देतो आणि आमच्या पूर्ण प्रॉपर्ट्या घेऊन भारतातल्या आदिवासीचं जल जंगल जमीनपासून
सांगतो मी सगळ्यांना. हां, आणि 90% लोक 50 पासून राब करत आहे. कोण बनवते रोड? कोण ऑफिसमध्ये काम केलेलं आहे? अरे आम्ही पाहिलं, साहेबांना बायको पाहिजे होती, स्टेनो, माणसं नव्हते चालत. कोण बसले आहेत 50 पासून? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. विचार करा माझ्या देशातल्या लोकांनो. त्या बाईला ऐका, सगळ्यांना सांगतो, 100% लोकांना. आणि ह्या डुकराचं गू खाणारे म्हणतो हे 3.5% आणि हे 10% लोक, ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय. ज्याला चॅलेंज करते, या मी येतो सुप्रीम कोर्टात. आज सगळ्यांना म्हणतोय मी, कारण तुम्ही अति केलेलं आहे. अति तिथं माती होणारच आहे. आणि तुमची जगात तर तुम्ही पाय देऊ शकणार नाही, एवढे क्रूर आहेत. हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे 75 वर्षात. सांगा मला, त्या बाईला 1 ते 1.5 महिन्याचा गर्भ असताना ती म्हणते मला अपंग तंदुरुस्त मुलगा असो, मुलगी व्हायला पाहिजे. 9, 9.5, 9.25 महिन्यात डिलिव्हरी होते. बघा लता मंगेशकरला 2 पोराची आई पैशासाठी 5 तास राहिली, मरून गेली. कितीतरी स्त्रिया मरतात, कितीतरी थेंब रक्तापासून, आणि दूध पाजतात, आणि आई आणि वडील मेहनत करतात. काय म्हणतात ते? आमच्या पोरगा बलात्कारी झाला पाहिजे ह्या 3.5% सारखा. आमच्या पोरगा खुनी झाला पाहिजे. खून करतात हे तेही सांगतो. आमच्या पोरगा भ्रष्टाचारी झाला पाहिजे, हरामाचा खाणारा. हां, 90%चे 3 वर्षाचे पोर कुठल्या बाईला घ्यायचं, बलात्कार करायचं, खून कापून टाकायचं, जो विरोध केला त्याचा खून करायचं. ती म्हणते माझा पोरग किंवा पोरगी स्वाभिमानी झालं पाहिजे. आणि त्या स्वाभिमानासाठी या महाराष्ट्रात संतांनी आहुती दिली. पहिली क्रांती पंढरपुरात, राजा महाराजांनी स्वातंत्र्य मिळवून दिले, आणि शाहू फुले आंबेडकरांनी आपलं जीवन बलिदान केलं. शाहू महाराज सुद्धा यांनी मारून टाकलाय. मी विचारतो आज कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, आणि हे प्रेस मीडियाला मी विचारतच नाही. हे बैमान प्रेस मीडिया आहे. तुमचं जन्म स्त्रीच्या पोटातून झालेलं आहे का? तुम्ही पण ब्रह्माच्या तोंडातून पैदा झालेले आहेत. विचार करा आज. कारण आज जशी परिस्थिती आली आहे ना, मला सांगावं लागणार आहे. आणि जिथपर्यंत माझ्या श्वासाश्वास आहे तिथपर्यंत बोलत राहणार. आणि आजही चॅलेंज करतो सगळ्यांना. माझी बहीण मुर्मूजी, ती सुद्धा गुलाम झालेली आहे, गुलाम. ज्या दिवशी ती गुवाचं पाणी आणि पिणाऱ्या लोकांच्या ह्याच्यात गेली, तर मी विचारतो माझ्या बहिणीलाच, तुम्ही ज्या पोस्टवर गेल्या त्यासाठी एवढ्या लोकांनी आहुती दिली आहे. हे संविधान फुकट नाही मिळालेलं आहे. हे स्वाभिमानी स्वाभिमानी जगायला दिलं आहे. त्यानंतर बघा तुम्ही गुलाम आहेत. तुमची बुद्धी सडला मांस खाणारा कुत्रा, सडला मांस खाणारा कावळा आहे त्याच्यापेक्षा खाली आहे. बघा तुमच्या घरामध्ये मूल जन्माला आलं, काय म्हणतात? 90% राक्षसगण. कोणी बनवलं पंचांग? हे महाभारतामध्ये आमच्या आया बहिणी आणि रामायणात 90% राक्षसगण. बरोबर आहे. मुलगा झाला ए ठेवा, मुलगी झाला बी ठेवा. त्यानंतर आजच्या दिवस हे खा, हे करा आणि माल आणून द्या. विद्येची देवता तो चोर राधाकृष्णन नमुद्रीपाद, ज्याने हायकोर्टला माफी मागितली. विद्येची देवता सावित्री, काय हाडामासाची बाई आहे? शिकवतात ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमासे सुट्टी देतात. राधाकृष्णन नमुद्रीपादच्या नावाने बैमान डुकराचे गू खाणारे म्हणतो यांना आज. त्यानंतर हेगडेवादी तो व्यभिचारी होते संभाजी महाराज. काय काय म्हणतात? अरे कुठं होता जिना, कुठं होता श्यामाप्रकाश मुखर्जी, कोण होय बाळ गंगाधर टिळक, कोण होय बिपिनचंद्र पाल, आणि कोण होय लाला लजपतराय? का रे? ज्यांनी संभाजी महाराजाचं खून केलं आणि ते गुढी मनवतात, तुम्ही पण दंडा आणि डोल्याने म्हणतात. अरे किती पापी लोक आहेत, घुसाने त्यांच्या घरात. छावा चित्रपट काढून दंगा करायसाठी लोकांना मूर्ख बनवता. आणि सगळे हे आतंकवादी संभाजी ब्रिगेडचे डॉक्टर झाले लोक टोनमधून बसलेले आहेत, जिजाऊची रथयात्रा कत्रा नाव घेऊन. आणि हे अहिल्याबाई होळकरच्या औलादी बेईमान. हा हरामखोर सांगलीतला हा पडवळकर किती शिकलाय? त्या आंब्यापासून पैदा करणाऱ्याचा चेला होय हा हरामखोर हा पडवळकर. आणि आमचे 90% लोक उन्हात तानात काम करतात. आम्ही मेहनत करून बाजारात सामान घेतो. तो इनडायरेक्ट टॅक्स तुमच्याकडे तर तेव्हा तुमचं पगार होते. सत्य आहे का? सत्य आहे. तो मला सांगा, आज आम्हाला 75 वर्षात काय मिळालेलं आहे आणि काय केलं आहे या 75 वर्षात यांनी? आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस, आरएसएस, जनसंघाने 51 मध्ये
आमच्या आयांचं बिल आणलं होतं बाबासाहेब आंबेडकरने आणि कालेरकरला रिजाईन करायला लावलं आणि त्यासाठी बाबासाहेबांनी रिजाईन केलं. 52ला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने जगातला सिम्बॉल ऑफ नॉलेज 1000 वर्षाचं सगळं फायनान्शियली 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. सामाजिक सगळं अभ्यास असणारा आणि ज्या नॉलेजने आज ज्याला आतंकवादी म्हणतात, नॉर्थ कोरियासारखा देश स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व त्याच्यावर आपल्या देशातल्या लोकांना तो न्याय देतो आहे. आणि आज आमच्या भारतात काय चाललंय 5000 वर्षांपर्यंत. आणि 52ला इलेक्शन झालं, बाबासाहेब लढलेत रिपब्लिकन पार्टीचा, नेहरूजींनी काजोलकरला उभं केलं आणि ते 78,000 मतांनी निवडून आलेत. हा BJPचा खासदार, हा अध्यक्ष नड्डा म्हणतो हा आर्य यहुदी. 56ला दीक्षा घेतली दादांनो नागपूरला आणि 5 डिसेंबरला सेशन चाललं होतं. 6ला तिने सविता कबीर ही बाबासाहेबाची रखेल, हिने त्याचं खून केलं, हे विलास खरासेने प्रूव्ह केलं. आणि क्रूरता बघा यांची. आता सांगतो महाराष्ट्राच्या लोकांनो, मराठवाड्याने कुठे मागणी केली होती का आम्हाला वेगळं करा म्हणून? हा बघा ओबीसीचा पुसदचा उमरखेडचा राहणारा शंकरराव चव्हाण 48ला त्यांनी LLB केला. कुठून केले त्यांचे पापून त्यांना माहीत. हे दंडे काठी घेऊन काळी टोपी घालून त्या संघाच्या याच्यात जाणारे आणि यांच्याकडे 200 400 एकर जमीन. आम्ही शिकलो होतो का? सांगा ना मला. की तुम्ही कावळा सडला मांस खातो, तो अन्न खातो, त्याला दगड माती चारली किंवा प्लॅस्टिकचे दाणे कुत्र्याला खातो का? म्हणजे तुमची बुद्धी कुठं आहे? खरं आहे का खोटं आहे? कुठं होते 50ला? विचार करा. कारण आता नेट आल्या म्हणून तुम्हाला उदाहरण दिलं. ते परत एक विसरलो, ते सांगतो. सिलेबस तयार करून तुम्ही 200 पैकी 200 मार्क मिळवले. 14मध्ये 314 पोरं ओबीसीचे दिलं का? नाही. कोण करतात तो? पर्सनल इंटरव्ह्यू कोण घेतात? ब्युरोक्रॅट्सच घेतात ना, हो का नाही? कोण बसले आहेत? आणि मेल्यानंतर मृत्यूचं शांती पाहिजे, कोण आहेत? तर जगामध्ये जाती जनावरांच्या असतात. हे निसर्गाचा नियम आहे, सगळ्यात लक्षात ठेवा. बरोबर आहे? जनावर असो, माणूस असो, पशुपक्षी, सगळ्यांना निसर्गाचे नियम लागू आहेत. काळा आणि पांढरा असं भेदभाव झाला आहे जगात. साऊथ आफ्रिकेमध्ये 65 वर्षांतर आमच्या संविधानाने त्यांना आझादी मिळवून दिली. आणि अमेरिकेमध्ये 200 वर्ष अगोदर निग्रो लोकांना संकलने बांधून आणलं. ओबामा साहेबांना 2दा प्रेसिडेंट केलं. आणि मी अमेरिकेत जाऊन आलो. 15% लोक जे आहेत त्यांना एवढं रिस्पेक्ट देतात. झाडू साफ करणारे जर असेल ना, त्याला रिस्पेक्ट मिळतो. कारण ते म्हणतात तुम्ही इमानदार आहात आणि आम्ही इमानदार आहोत. आम्ही यांच्यासारखे पापी नाही आहोत नजरेने. लक्षात ठेवा. किती क्रूर कोम आहे ही. विचार करा दादांनो, किती क्रूर हे माणसं आहेत. त्यानंतर ओबामा साहेबाला 2दा प्रेसिडेंट केलं. काय आहे ओबामाकडे? पेन्शन घेतो, पेन्शन मिळते त्याला, लेक्चर देतो, बायको साधी नोकरी करते आणि पोरगी कॅशियर आहे. आणि आमच्याकडे 2014 पासून 10 वर्षात ऋषी सुनेक पडल्यानंतर 24 लोकांकडे जी प्रॉपर्टी आहे दादांनो, या भारत देशाचा 10,000 वर्षाचं बजेट होईल. आणि सळून झाला पैसा असा. या महाराष्ट्राला मी सोन्याची चिडिया करतो 5 वर्षात, फक्त 5 वर्षात. प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातूनच झालेला आहे. प्रत्येक जन्म झाल्यानंतर स्वाभिमानाने जगायला शिक्षण, रोजगार आणि हेल्थ आणि टॅक्स भरतो दादांनो. आम्ही यांच्यासारखे बेईमान नाही आहेत. रिझर्वेशन दिलं आम्हाला सिक्युरिटी म्हणून. आणि हे हरामखोर डुकराचे गू खाणारे पॉलिटिकल आणि सरकारी म्हणतो, सगळ्यांना म्हणतो मी आज, शिकलेले लोक, आमच्या पेन्शननी काय केलं तुम्ही? 75 वर्षात कोणाला न्याय दिलेला आहे? ज्युडिशनरीने, ब्युरोक्रेसीने सांगा मला. आणि या कॉर्पोरेट सेक्टरने आणि या पॉलिटिक्सचे लोक सगळे डुकराचे गू खाणारे म्हणतो. भाडव्यांनो तुम्ही 200 फॅमिली महाराष्ट्राला गुलाम करून ठेवले आहे. निजामी मराठा आणि SC STचे आणि ओबीसीचे ठेकेदार भाडवई लोक. आणि 60मध्ये बघा दादांनो, नागपूरला आतंकवादी देशद्रोही हत्याराचं ऑफिस बनवलं. किती क्रूर आहे ते. विदर्भाने मागणी केली होती? सांगा दादांनो, केली होती का? हा, काळा सोना पॉवर स्टेशन. किती क्रूर आहेत. आणि 62ला यांनी कत्तलखाना काढला आदिवासीसाठी. बघा भारतातल्या आदिवासींनो किती क्रूर आहेत हे.
आणि इथंच म्हटलात 14 जाती, तो मधुकर पिचड ज्याने किती बायका केल्यात माहीत नाही. आणि महादेव गोविंद गारे 39चा जन्म, त्याला डायरेक्टर केलं 22 वर्षात. आणि बघा हिस्ट्रीच्या लोकांना महाराष्ट्रातल्या कोणी सिलेबस तयार केलं, काय शिकवलं तुम्हाला, गाईड करणार तेच होते ना. आणि यांनी लिहिलं खरे आदिवासी कोण बघा. आणि ह्या हिस्ट्रीच्या लोकांना, हे लोक 30% जेवढे आहेत हिस्ट्रीचे डॉक्टर, हे हरामखोर लोक आहेत. यांना शिकवलेलं आहे कसबेकरला करतो, मुंगवेकरला चॅलेंज करतो. आणि हा शाम मानवला किंवा जितके तुम्ही हिस्ट्री घेता या पुण्यामध्ये काय शिकवलं, अरे आम्ही आहो ना, आम्ही. आणि गाईड यांनी केलं आणि काय सांगितलं, अरे आम्ही जे करतो ना ते करा. आणि हरामखोर लोक संविधानाने झालेत, संविधानाचे देशद्रोही लोक संविधानाच्या नावाने बेईमानी करतायत, बुद्धाचा अवतार दाखवतायत. बघा किती पापी लोक आहेत. आणि या भडव्यांना पॉलिटिकलच्या लोकांचे जे आमच्यावर अन्याय अत्याचार करतायत आज 5000 वर्षानंतर, आणि 75 त्यांचं हरामाचा पैसा कमवायचा धंदा. आणि या 14 लोकांचं त्यांनी तिथं हे काढलं ऑफिस महादेव गोविंद आणि डायरेक्टर म्हणून. आणि यांना मस्तपैकी शाळा दिल्यात, 6000 करोडचा घपला केलाय. आणि नवीन नवीन मास्तरीन बाई दरवर्षी. आणि लिहिणारे कोण, काय रे हिस्ट्रीवाले कोण आहे तुम्हाला शिकवणारे, अभ्यास कोणी गाईड केलेला आहे, हे 3.5% बसले आहेत पूर्ण. आणि ब्राह्मण वैश्य क्षत्रिय, बरोबर आहे. 64ला नेहरूंचा मृत्यू झाला, त्यानंतर गुलजारनंदा आणि पहिली हत्या केली, लाल बहादूर शास्त्रीला ताशकंदला मारलं. त्यानंतर परत गुलजारनंदा, 66ला इंदिरा गांधी आली. त्यानंतर सिंडिकेट इंडिकेट यांचं मतभेद झालं आणि 66ला इंदिरा गांधींनी प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं, कितीतरी अंडरटेकिंग काढलं आणि गव्हर्नमेंटचे ऑफिस काढले. आणि 67ला नॉर्थच्या लोकांनी स्ट्राईक केलं. आमच्या आया बहिणींनी, इंदिराजींनी विश्वरत्नचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यानंतर आरक्षणजनक छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा पार्लमेंटच्या समोर लावलं. 2024मध्ये 4 जण काढून फेकलाय. एखादी सांगतो का आहे निजामी मराठाचा महाराष्ट्राच्या लोकांना, सांगतो. आणि बाबासाहेबच्या भूमीला ह्या संविधानच्या देशद्रोही लोकांनी विकून टाकलं, हरामखोरांनी. काय म्हणतात, गंगेचं गुवाचं पाणी नाही गेलं तर तुम्ही हिंदू नाही. बघा माल खायला भेटते ना, हरामाचा माल पाहिजे. आणि 71ला बांगलादेश जिंकून दिलं आणि 73ला दुष्काळ आला, लाल ज्वारी खाल्ली. आणि पेरियार रामासमाईचा मृत्यू झालेला आहे, ज्यांनी मिसाईलपासून, सुईपासून तर मिसाईल. आणि जगातला अब्दुल कलामने नाव कमवलं. दादा काय घेऊन गेला, लग्न तरी केलं का, पेन्शन तरी घेतलं का. आणि 73ला आतंकवादी देशद्रोही हत्यारे BMS आणि AIDF यांची संघटनेने स्ट्राईक केलं. तांग येऊन 75ला जून महिन्यात इमर्जन्सी लावली इंदिराजींनी. इंदिराजी सुद्धा आरक्षणची विरोधी होती. गुजरातचं आरक्षण पेटवणारी हे काँग्रेस RSS जनसंघ हे आरक्षण विरोधी आहेत. बघा आजही आमच्या भावांना शूद्र जे म्हणतो ते, आमचं तर STला पूर्ण गुलामच कोण टाकलं. अरे महाराष्ट्रात आमच्या 33 जातींवर 45 वर्षापासून हे करतायत. हा हिटलरचा अवलाद निजामी मराठाचा 64 पासून आहे पॉलिटिक्समध्ये. आणि एक विसरलो मी, शंकरराव चव्हाणची डेड बॉडी दिल्लीहून आली आहे, का आली आहे ते तुम्ही विचार करा. आणि देशमुख साहेब, पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब कर्वे, भाऊसाहेब हे कर्मवीर, भाऊसाहेब आपला भाऊराव पाटील कर्मवीर, असे शूर लोक होते, शूर. आणि हे बघा कूर. आदिवासीचा कत्तलखाना 62मध्ये किती शिकलेले होते रे ओबीसीच्या गरीब लोकांनो, मराठा लोकांनो. आज जरांगे पाटील जरा डोळे उघडणार का, नुसतं ढुंगणं चाटत राहशील कोणाचं तरी, तुला असं हे करून टाकलेलं आहे, गँगमध्ये फसलेला आहेस तू. का शिक्षणच नाही आहे तुला. मी देतो ना सगळ्यांना फुकट शिक्षण, डॉक्टर इंजिनियर 1-1 लाख रुपये देऊन दाखवतो 5 वर्षात, फक्त 5. या प्रकाश आंबेडकरचा मागं. आणि त्यानंतर 75मध्ये इंदिरा गांधी ही, बघून घ्या, रायबल निवडून आली, राजनाथ, हा सिंधी बच्चा आलेला, हे आलेले आहेत निर्वासित शरणार्थी. अरे 25 पैसे फुटाने जागा दिली, आम्हाला दिली आहे का, आम्हाला हे दुश्मन समजतात, कारण आम्ही बुद्धीच नव्हती, कावड्यापेठच्या खालची. सत्य आहे का, सत्य आहे.
एक एक शब्द ऐकून घ्या. पूर्ण भारतातल्या 90% लोकांनो आता नाही सोडणार आमच्या लोकांनी. आणि 1 जानेवारी 1878ला भीमा कोरेगाव केल्या मजबूर नका करू. आमचे अशिक्षित लोक उपाशी तापाशी राहून 90% लोकांनी पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी 42 मध्ये आहुती दिली आहे. आम्ही काय बांगड्या नाही घातल्यात. हां, एवढी बैमानी. अरे जगातल्या कुठल्या आज या पृथ्वीवरच्या कंट्रीमध्ये एवढी बैमानी झालेली आहे का? 5000 वर्ष गेल्यानंतर 75 वर्षात. आणि हरामखोर लोकांना ज्या महाराष्ट्रात सगळ्यात श्रीमंत स्टेट आहे, 9 स्टेटला पालू शकतो, जिथं संतांनी आहुती दिली. जेव्हा शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर शूर बाया झाल्यात आमच्या. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, हां, त्यानंतर शाहू महाराज आणि विश्वरत्न आंबेडकर झाले. काय तुम्ही करत आहात? अरे नाही काही तर मी आज म्हणतो सुप्रीम कोर्टच्या जज लोकांना आणि ब्युरोक्रॅट्सवाल्यांना आणि कार्पोरेट, अरे तुमच्या आया बहिणी आहेत का नाही, पोरं बाळा तुम्हाला, त्यांचे विचार करा. हे कोणाच्या बापाचे झाले आहेत का? आणि 90% लोक टॅक्स भरतात तेव्हा तुम्हाला पेमेंट मिळतो आहे ना. इतके कूर. आणि ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन हरामाचा पैसा कमावता. हे मी सांगणार आहोत. थांबा 2 मिनटं. 75ला इमर्जन्सी लावली, 76ला कांशीरामजी आणि राम येडव नागपूरचे आणि काही ठाकूर जमात मराठवाड्यात त्या लोकांनी इंदिरा रिक्वेस्ट रिस्ट्रिक्शन हटवलं. आणि इमर्जन्सीमुळे जयप्रकाश नारायणनी जनता पार्टी इमर्जन्सी विरोधात जेलमध्ये गेले. कोण होते त्याच्यात? चरण सिंग चंद्रशेखर, शरद यादव, रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, कांशीरामजी, अजून पुष्कळ होते, ठाकूर होते, बिहारचे हे होते. आणि एकाला तर मारून लल्ले सिंग यादव मारलं त्याला गोळीने. आणि 77ला मोराजीची गव्हर्नमेंट आल्यानंतर दादांनो मंडल कमिशन स्थापना केली. आणि बघा हे किती कूर आहेत महाराष्ट्रातले. वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली. हा हिटलरचा औलाद निजामी मराठ्याचा 64 पासून बसलाय. हा ज्याने 45 जातीवर, गोरगरिबांच्या जातीवर 45 वर्षापासून अन्याय अत्याचार करतात व्हॅलिडीच्या नावाने. भडव्यांनो 50च्या अगोदर विचारता. ओबीसीला 60ची, मराठ्यांना 67ची आणि EWSला काय तर मराठ्यांपेक्षा आम्ही पुढारलेले आहोत का? ऐक रे पडळकर, भडव्या विजेंटेमध्ये टाकलं तर. आणि तुमच्या एका दिलं ना महात्म्याला डुकराचं गू खायला दिलं राज्यसभा, आणि तू डुकराचं गू खाणारा. निजामी मराठा किती कूर आहेत. सत्य का? सत्य आहे. आणि 78ला याने पुलोची स्थापना केली, पूर्वगामी लोकशाही. कोण कोण होता? नितीन गडकरी, बांधकाम मिनिस्टर. म्हणजे बघा हे संपले होते, कारण आम्ही शिकलेलो नव्हतो. आणि 78 पासून हा वामन मेश्राम, ज्याच्या आईने ब्रह्माच्या टोटातून गेलं, या भडव्याने हे जे 14 रजिस्ट्री जाते त्याची आतंकवादी संघटन केली, अखिल भारतीय आदिवासी महासंघ. आणि त्याला प्रवीण गेडामला त्यांनी अध्यक्ष केलं आणि पूर्ण भारतातला आदिवासीचं लाईफ बर्बाद केलं. सांग रे भडव्या, 7% कुठं आहेत? त्यांची माय खरी स्टेजवर जाऊन बोंबलतात, दादांनो आम्हाला तुम्ही खोटे आहे, खोटे आहे, खोटे आहे. आणि त्यानंतर बघा 80 मध्ये TV आलं. मी आज विचारतो, ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन आमदार हरामाचा पैसा कमवायचा धंदा. किती लोक शिकले होते? SC, ST, OBC, गरीब, मराठा आणि मायनॉरिटीचे. काय करतात हे? कुठलीही पार्टी ऑर्डरप्रमाणे चालते की नाही? साहेबाच्या आदेशानुसार. तर आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टी काँग्रेस, RSS कुठून चालवत आहे? नागपूरहून. काय देतात ऑर्डर? आमचे लोक शिकले होते. काय लागतंय? खादी, खादीचाच कपडे लागते ना, खादी. कोणी असो, आतंकवादी, काँग्रेस, RSS, जनसंघ, बरोबर आहे. त्यानंतर हे सांगतात, ए जा रे, ते बाबासाहेबचे देशमुख बदमाश लोक आहेत, माजून गेले आहेत, रिझर्वेशन भेटले आहेत. दुसरा जातो, जा रे, ते देवाला नाही मानत. अरे ते घाणेरडे लोक आहेत. प्रकाश आंबेडकर हे आहे, भ्रष्टाचारी आहे. हे ते मुसलमान बदमाश आहेत आणि आतंकवाद पैदा करतात आणि निरपराध लोकांची हत्या करायला लावतात. जो सगळ्यात जास्त गुंडा, जो बलात्कारी, जो खुनी, तो खासदार बनतो. त्याच्या खाली आमदार, मग कॉर्पोरेटर आणि मग ग्रामपंचायत. सत्य आहे का? सत्य आहे. तर जगामध्ये या पद्धतीचं राजकारण या जगाच्या पाठीवर, पृथ्वीवर कुठं आहे का? मला सांगा. मी विचारतो, आज जेवढे टॅलेंटेड आहेत नाही भडवे, हे डुकराचे गू खाणारे म्हणतो 60% आणि हे 10% लोकांना. किती पापी लोक आहेत तुम्ही.
आणि 80मध्ये टी व्ही आलं. विचार करा किती लोकांच्या घरात टी व्ही होतं गरिबांचं. 90%. विचार कराच हे किती क्रूर आहेत. अरे तुमचा फाशी टाकल्या, फाशी अशी कायदे केल्या त्यांनी. आणि 81मध्ये आमची जनगणना झाली. ऐकरे डुकराचा गू खाणारा पडळकर. 1,10,00,000 आमच्या 33 जाती 60% पॉप्युलेशन आहे. 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13च्या 25. आणि हरामखोर लोक आम्हाला म्हणतात तुमची माय खोटी. आणि आज 45 वर्षापर्यंत हा हेकर टोंड्या आणि हा हिटलरचा अवलाद आरएसएस जनसंघाचे सगळे भडवे लोक पूर्ण भारतातल्या आदिवासी जल जंगल जमीन करून आमच्यावर कुत्र्या बकऱ्यासारखा अन्याय अत्याचार करतायत. त्यानंतर बघा इंदिराजीचं लेक्चर आहे, इस देश के उन्नति के लिए मेरा खून एक काम में आएगा. प्लॅन करणारे कोण? आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस आरएसएस. त्यांचा पी आर के धवन कोण? हा नाजीचा अवलाद, हिटलरचा अवलाद. आणि 2 शीख लोकांची त्यांनी कत्ल केली. आता आतंकवादी देशद्रोही काँग्रेस आरएसएसच्या लोकांनी पांढर पेशांनी आमचे भाऊंना खलिस्तानी म्हणतात आणि आम्ही जनावर. खरं आहे का? लाखो लोकांची कत्ल केली. बरोबर आहे. आणि 400 सीट घेऊन आला कारण आम्ही शिकलो नव्हतो. किती लोकांच्या घरात टी व्ही होतं, किती शिकले होते. तुम्हाला शिक्षणच नाही तर मी तुम्हाला उदाहरण दिले. एक सत्य आहे का? सत्य. प्रत्येकात जन्म स्त्रीच्या पोटातूनच झालेला आहे. तुम्ही गुलाम आहे का नाही? आजही डॉक्टर इंजिनियर आहे का? अरे गुवाचं पाणी प्यायला म्हणतात आमच्या प्राईम मिनिस्टर 65 कोटी लोक जातात हाकतात. ते तो राज ठाकरे म्हणतो 200-200 ml जर ग्राम जर टाकलं तर एवढं गु आणि पेशाब तेच म्हणतात. आणि हे सुद्धा केशवराव ठाकरेचे अवलादी बेईमान आहेत हे पण सांगणार आहोत मी. बघा जरा केशवराव ठाकरे. आणि त्यानंतर 85 कोण झाला? राजघराण्यातला राजीव गांधी, ज्यांनी हरामखोरांनी त्या राम मंदिराचे दगड हे करून हे सगळे आरक्षणचे विरोधक आहेत दादांनो. जेव्हापासून मंडल कमिटी यांनी एवढा अन्याय अत्याचार केला आहे की ज्याची लिमिट नाही. आणि 85मध्ये हे आर्य लोकांनी अटल बिहारी वाजपेयी हत्यारा आतंकवादी देशद्रोही मनोज सिंग भी जिद्दा आहे आणि प्रकाश कारातने ईव्हीएमचा प्रस्ताव पास केला. बघा म्हणजे आमच्यावर हे करण्यासाठी ईव्हीएम म्हणजे मनुस्मृती. आणि 84ला कांशीरामजीने बीएसपीची स्थापना केली. तिलक तलवार तर मारो सालों को जूते चार म्हणतात का? हे भडवे हरामखोर लोक हे वाट बघतायत अजून. आणि एक तो पुष्पशृंग EWचे इलेक्शन करून पूर्ण भारतातल्या लोकांना गुलाम केलं यांनी. आणि त्यानंतर यांनी कॉम्प्युटर आणला दादा. तर या आतंकवादी BMS यांनी विरोध केलं. आणि 89मध्ये जेव्हा रेजिम झालं तो म्हणतो की ₹1 टॅक्स येते त्यापैकी 10 पैसे 90 पैसे खातात. आणि VP सिंगने मंडल कमिशन लागू केलं. आणि मुलायम सिंग आणि अटल बिहारी म्हणतो मेरे पैर में 2 कांटे हैं. एक मुलायम सिंग आणि एक कांशीराम. VP सिंगने मंडल कमिशन लागू केलं. आणि 91मध्ये राजीव गांधींचं तमिळ आणि पेरियारला बदनाम करण्यासाठी त्यांची हत्या केली. कोणी मेलं का? आणि 91ला हा हरामखोर काँग्रेस आरएसएस जनसंघाचा नरसिंगरावने इथली जमीन आणि सगळ्या फॅक्टरी विकून गेट करार केलं. बघा भारतातल्या महाराष्ट्र किती क्रूर आहे ते काँग्रेस आरएसएस जनसंघ. पूर्ण 75 वर्ष राज करता आमच्या छातीवर. SCला न्याय नाही, OBCला न्याय नाही, आमच्या आदिवासीला 45 वर्षापासून. मग कोण राहिले रे? आणि मुसलमान टेररिस्ट. खरं आहे का खोटं आहे? यांना मेजॉरिटी नव्हती. 92ला यांनी क्रिमिनल लावलं. 93ना त्यांनी शिवभूषण जेलमध्ये टाकून मेजॉरिटी नव्हती यांना. त्यानंतर देवगौडा इंद्र गुजरात. आणि 99मध्ये हा अटल बिहारी वाजपेयी आर्य विदेशी यहुदी हा आला. यांनी जे देशासाठी रक्त सेंटर गव्हर्नमेंटचं पेन्शन किती पापी आहे ते. आणि 99ला आमच्या इथं मोबाईल आला आहे. आणि हरामखोर हा अरुण शौरी बाबासाहेबाला शिव्या देतो हे करतो. पण हे डुकराचे गू खाणारे हे काँग्रेस एकसारखे. अरे सगळे हे 3चे माझ्या देशातल्या लोकांनो. आणि मी त्या राजेंद्रपाल गौतमला सांगतो मराठी भाषेत भडव्या गू खाणाऱ्या आणि जे कोणी ते आहेत ना संविधानाला येसे या भोसडीच्यांना ना झोडपून काढा. आता हे मतं मागायला आले तर डुकराचा गू खाणाऱ्या हा राहुल गांधी 10 वेळा म्हणतो फ्रॉड इलेक्शन झालं हे झालं. आणि त्या कर्नाटकमध्ये SC STचा पैसा खाऊन टाकला.
कॅटेगरी केली आणि त्या तेलंगणामध्ये अरे उघडा डोळे हे कोणाचे झालेले नाहीत. हरामखोर 200 लोक महाराष्ट्रातले हे लोक पूर्ण भारतावर राज्य करतायत. 200 फॅमिली आहेत फक्त. त्यानंतर दादांनो 4 मध्ये बघा सोनिया गांधीला घेतो हा हेकर टोंड्या हिटलरचा औलाद म्हणतो ती विदेशी आहे आणि तो संगमा. आणि हे कोण होत कारण यांचं रक्त आहे रक्त. शिक्षण सम्राट, शुगर फॅक्टरीचे सम्राट, डी मिंडचे सम्राट, कार्पोरेट बँकेचे सम्राट, कार्पोरेटचे सम्राट आणि 6च्या 6 पार्ट्यांच्या घरात हरामखोर 500 पेन्शन घेत आहेत. आणि 13 ऑक्टोबरला 9ला फ्रॉड सुप्रीम कोर्टला केस टाकली होती. कोण होता हा शरणार्थी बच्चा आतंकवादी डिक्लेअर केलेला अडवाणी. सुब्रमण्यम स्वामी हिटलरचा औलाद आणि नरसिंगरावचा पोरगणी आणि हा वामन मेश्राम हरामखोर पूर्ण आदिवासीने SC ST OBC जनगणना तर केली का रे भडव्या. त्या आतंकवादीसोबत बसून संभाजी ब्रिगेड समोर 48 वर्षात पळाला. आता तिथं महाबळेश्वर थंड कारण मारला नाही एक पुढून लात मारल भागवत आणि इकडून लात मारल हिटलरचा औलाद शरद पवार. असे बाबासाहेबाचे संविधानाचे देशद्रोही लोक आहेत. कोणी जिजाऊच्या नावाने कोणी याच्या नावाने. आणि बघा ऑक्टोबर 13ला म्हटले इट इज नॉट फेअर व्होटिंग मशीन. आणि बघा अन्याय अत्याचार. बॉम्बे कांड 92-93ला श्रीकृष्ण आहे कोणाचं काळातलं वय. 94 नोव्हेंबरला 114 गोंडगोवारला मारलं. कोणाची गव्हर्नमेंट होती हां श्रीकृष्ण आयोग. हेमंत करकरे कोणाच्या काळातला कांड आहे दादांनो. कोण होता हेमंत करकरे हां. नरेंद्र दाभोलकरला मारलं हां. 14 मध्ये जज लोहेला मारलं. गोपीनाथ मुंडेला लहानसा ॲक्सिडेंट मारलं. किती अन्याय तो खैल राजकांड हा नाना पडोळे खासदार हे सगळे कुत्रे जे आहेत ना हे डुकराचे गू खाणारे पॉलिटिकलचे लोक. आणि हरामाचा पैसा 90% लोकांचं. आणि 14 मध्ये कोण आले तरी दादांनो कोण आलेत. इंडिया गेली इंडिया आले बरोबर आहे. कोल्हापूर पासून ते इथपर्यंत. आणि महाराष्ट्रातल्या ज्या जाती आहेत तेली कुणबी कलार आणि सोनार बघा यांची मोनोपोली. आणि हे तर निजामी मराठा आहेच कारण यांच्यात रक्तच आहे. यांचं रक्त निजामीचं आहे. आणि यांनी शाहू महाराजाचं खून केलं, संभाजी महाराजाचं खून केलं, बाबासाहेबाला मारलं, गांधीला मारलं आणि अजूनही तेच सुरू आहे. त्यानंतर पेगासस आलं. विठ्ठलराव विखे पाटील त्याच्या पोरग रातोरात केलं गोपीनाथ मुंडेचं खून. त्याच्या भावाने खून केलं बरोबर आहे. त्याचे मायबाप काय आतंकवादी झालेत का हां. आणि गोपीनाथ मुंडेला त्यांची बहीण दिली आहे का कूर. आणि एक भाऊ आता तो राज ठाकरे सोबत आहे. तो बोलणार नाही केशवराव ठाकरेचा औलादी अजिबात नाही. अरे ते बिल्डर लोक गरिबाचे पैसे घेतात तर त्यांच्या का भाषेवरून आमची प्रगती झाली आहे का. एवढी तर भाषा बोलून राहिलं कारण त्या ठाकरेला माहीत आहे ना 89-90 मध्ये रमेश किनी केस आहे ना. नटराज ठाकरे आणून टाकला रमेश किनीला हां. आणि हे केशवराव ठाकरेचा औलादी आहेत. हिंदू अरे हिंदू म्हणजे गांडू होते. सुप्रीम कोर्टने म्हटलं शिवी दिलेली आहे. भाडव्यांनो शरम आहे का रे. देवळातला माणूस वाचा ना तुमच्या आजोबांनी लिहिलेलं पुस्तक का फाटते का सत्य सांगायला. आणि 14 मध्ये पेगासस हे भीमा कोरेगाव कांड हा आंब्याने पोरगा काढणारा आणि हा एक बोटे आणि हा हिटलरचा औलाद फडणवीस आणि तो हिटलरचा औलाद विटनेस देणारा आनंदराव तेलटुंबे. किती लोकांना आतमध्ये काढून जीव घेतलं भडव्यांनी. आणि पापी आहेत अमेरिका म्हणतो आणि प्राईम मिनिस्टरचा खून केला म्हणून. आणि 19ला सुप्रीम कोर्टमध्ये की व्हीव्हीपॅट आणि कंट्रोल युनिटची प्रत्येक विधानसभामध्ये 5% 5 मशीन केली का. 373 ठिकाणी फ्रॉड. आणि विचारतो पोलीस कमिशनरला आणि SDO आणि सुप्रीम कोर्टला आणि इलेक्शन कमिशनर कोण खोटा बोलतो. अरे काहीतरी शरम ठेवा ब्युरोक्रॅट्सवाले. आणि महाराष्ट्रात तर तुम्ही नंगे झाले आता. त्या कसलेनी तर पूर्ण नागोडं करून टाकलं. पैसा बांधून घेऊन जाणार का. अरे तुम्ही ज्या संविधानाच्या याच्यावर बसले आहे त्यासाठी संतांनी किती लोकांनी आहुती दिली. आम्ही का मानव जनावर आहोत का कुत्र्या बकऱ्यासारखे मारतायत तरी तोंड हे बसून बसलेले आहेत. भाडव्यांनो शिव्या देतो तुम्हाला. आज घेऊन जा मला सुप्रीम कोर्टमध्ये. मी जगाला विचारतो या पृथ्वीवर एवढा अन्याय अत्याचार आहे का कुठल्या कंट्रीमध्ये आहे का. त्यानंतर 23 मध्ये 373 ठिकाणी 71 ठिकाणी फ्रॉड. 20 मध्ये 19 लाख काही मशीन ED केस केली.
आणि 23मध्ये बघा हे हरामखोर काँग्रेस आयएसएस जनसंघाने इंडिया अलायन्सने 2 पोरांना त्या भाजपच्या खात्याने लॉकआउट केलं आणि कायदा बनवला. जो कोणी बोलल त्याला 9 महिने पनिशमेंट, फायनान्शियल गवर्नमेंट द्या आणि पोलिसांना पावर द्या, कुत्र्या बकऱ्यासारखं मारा. आणि जे मोगलांनी नाही केलं अन्याय त्याच्यात, अरे इंग्रजामुळे स्वाभिमान मिळालं आणि हे झालेत आमचे हिरो, जगातले हिरो. भारतात जगात जग मानतं त्यांना. भडव्यांनो, हा कुत्र्या बकऱ्यासारखं मारता आणि जुलैमध्ये कायदा केलाय आणि 24मध्ये भूषण गवई साहेब त्यांनी म्हटलं की व्हीव्हीपॅटची पर्ची प्रत्येकाला द्यायची. 18 एप्रिलला हा खन्ना आणि दत्ता त्याला बोलवलं 24ला. काय म्हणतो तो? अरे आपको विश्वास नाही. आणि 19 लाख मशीन आणि म्हणतो की सिम्बॉल लोडिंग करताना जेवढे फायनल कॅन्डिडेट त्यांच्या उभं करायचं 18 एप्रिलला आणि 24ला म्हणतो सेकंडमध्ये करायचं. 538 ठिकाणी फ्रॉड. आणि मी विचारतो पोलीस कमिशनर पूर्ण भारताचे केली का रे गिनती? अरे किती पापी लोक आहेत ज्या एकमताचा स्वाभिमान करायला. आणि तेच जर संपलं, काळा पांढरा भेदभाव झाला अमेरिकेमध्ये, त्यांनी ओबामाचं 2दा केलं. माणसाला जगाला अन्न वस्त्र निवारा, शेतीवाला देशद्रोही. बरोबर आहे. आम्ही आदिवासी, आमच्या आया बहिणींना कापा, बलात्कार करा, आमच्या जलजंगल गायब, आमच्यावर 45 वर्षापासून अत्याचार. कुठं? छत्रपती शिवाजी महाराज आणि हे न्याय देणारे इथं झालं ते. त्यानंतर शिक्षण संपलं, स्कूल बंद. आमचा प्राईम मिनिस्टर म्हणतो 85%. अरे किती शर्मेची गोष्ट आहे. 65 ते 70% 13 करोड पोरं फिरत आहेत बिगर मायबापांना. तर 1.25 करोड लोक आम्ही मरायला झालो का तयार? त्या देवेंद्रनी 19मध्ये 45 पोरांना मारलं बॉम्बस्फोटमध्ये. आणि त्याला कॉम्बिंग नाही. आणि ह्या बीडमध्ये कॉम्बिंग आमच्या पोराला मारून टाकलं. मारून भडव्यांनो ह्युमन राईट कमिशन म्हणते. आणि हे निजामी मराठे बसले आहेत, डॉक्टर घेतलेले लोक. अरे राजकारण सोडा, तुम्ही घेतलेले किती दिवस तोंड बंद करणार आहे? आणि हैला होळकरचे पावलादी आणि हे आमचे गू खाणारे राजकारणी, ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन, जेवढा कोणी हे करल. कोरोनामध्ये करोड लोकांना तो तडीपार म्हणतो मी पाकिस्तानात आणि लंकेत आणेल. म्हणजे हा आमचा देश नाही होय का रे भडव्यांनो? 3.5%. आणि हे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि हे डुकराचे गू खाणारे SC ST OBC मराठ्यामध्ये, गरीब मराठ्यांमध्ये. आणि त्यानंतर बघा बदलापूरला 3 वर्षापूर्वी बलात्कार करून कापतात. एखादी बाई निघते का? निजामाची निघते, काही निघते. अरे किती बेश्रम आहात रे तुम्ही. संभाजी ब्रिगेडचे शिकलेले डॉक्टरेट लोक. आणि हे पोलीस कमिशनर आणि हे ज्युडिशरीवाले सगळे एक होऊन आम्ही का मरायला तयार झालो का या देशात? आणि त्या महाराष्ट्रात अरे 9 स्टेटला नाही, जगातला श्रीमंत आहे. मी करून दाखवतो 5 वर्षात सोन्याची चिडी आहे. भाडव्यांनो किती पैसा आहे या महाराष्ट्रात. आणि त्यानंतर एवढं फ्रॉड इलेक्शन घेऊन हा शरद पवार म्हणतो 35% मतं टाकले, त्या जोडले म्हणून वकील आहे. किती बेईमानी करणार. आणि त्याला रेग्युलाइज करण्यासाठी तुम्ही कुत्र्या बकऱ्यासारखे आम्हाला मारता आणि आता कायदा करणार रस्त्यावर येणार. अरे काही शरम बिरम आहे का? पण सांगून ठेवतो मी तुम्हाला, पूर्ण भारतातल्या लोकांना. आज माझी बहीण मुर्मूजी चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ब्युरोक्रॅट्स, ज्युडिशनरीचे, कॉर्पोरेट सेक्टर आणि ब्युरोक्रेसीतल्या IAS ऑफिसर, कमिशनर. आम्ही बुद्धाच्या मार्गाला सोडणार नाही संविधानाला. पण एक लक्षात ठेवा, याच महाराष्ट्राने भीमा कोरेगाव केलेला आहे. मी सांगणार आहो माझ्या स्लोगानमध्ये. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं आहे, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. बघा हे दीक्षाभूमीला विकणारे आणि हे गुवाचं पाणी पिणारे. गुला अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकऱ्यासारखं जगण्यापेक्षा 1 दिवस सिंहासारखं जगा. खरं आहे बाबासाहेबांचं सेंटेन्स. आता नाही अन्याय त्याच्या सहन करणार. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, मी करून देत आहो. व्यक्ती पूजनी माणूस गुलाम बनतो. बघा आमचे साहेब, आमचे हे, आणि ते बघा कांशीरामच्या नावानं घेतलेली EWS इलेक्शन रिझर्वेशन 3 दिवसात. त्यानंतर चमचायुग. और ऐसा भी वक्त आ सकता है आपको गोली खाटी खाने पड़ता है. आणि बाबासाहेब किती विद्वान होते सांगितलं नाही. आर्य, यहुदी, विदेशी, हिटलरपेक्षा 400 पटी लोक, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, या लोकांनी आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस, IAS जनसंघाची स्थापना केली. ह्या लोकांच्या हातात जर संविधान असेल तर तुम्हाला न्याय नाही मिळणार. ऐका, ज्युडिशनरीवाले आणि ब्युरोक्रेट्सना सांगतो मी, बोलतो ते अगर हे असेल ना मला बोलवा, मी येतो.
पार्लमेंटमध्ये येतो ना, सुप्रीम कोर्टला येतो आणि महाराष्ट्रात जेवढे विद्वान आहेत ना, पोलीस कमिशनरपासून या शरद पवारला चॅलेंज करतो आणि त्या भागवतला करतो. यायचं का संघाच्या ग्राउंडवर? मी येतो. मी नाही भेट कोणाच्या बापाला. शेरणीचं दूध प्यायलेलं आहे. जर या लोकांच्या हातात संविधानाची अंमलबजावणी अधिकार असेल, तुम्हाला न्याय नाही मिळणार. संविधान किती खराब असू द्या. जर तुमची बेसिक नीड्स ज्यासाठी संतांनी, राजा महाराजांनी शाहूपुरामध्ये दिलं, ते म्हणजे स्वाभिमान, एकमताचा अधिकार, हजारो वर्षापासून शिक्षण, पोट भरायला नोकरी आणि टॅक्स भरल्यानंतर हेल्थ, हे जर अंमलबजावणी करणाऱ्याच्या हातात संविधान जाईल तर तुम्ही स्वाभिमान मिळेल. आणि आता या भारतामध्ये 2 पार्ट्या आहेत. कांशीराम गुलाम समाज पार्टी हाथी चलेगा, आर्य विदेशी यहूदी नाजी से हिटलर की औलादे शंख बजाएंगे. और दूसरी पार्टी है मरेंगे मिटेंगे बुद्ध गया लेने के लिए और अपनी 90% बहुजनों की बेटी बहू माँ बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगाव करेंगे. आणि किती कूर आहेत. एवढंच नाही झालं, किती कूर आहेत ते बघा. काय कायदे केले आहेत. आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस आणि यांनी बघा भारतातल्या लोकांना पूर्ण द्विपक्षीय प्रणाली. इंडिया जाईल, एनडीए येईल अलायन्स. बरोबर आहे. 14 मध्ये कोण गेली? यूपीए गेली आणि एनडीए आली. बरोबर आहे. आता एनडीए जाईल, इंडिया येईल. कॉमन सिव्हिल रूल हा बघा डुकराचा गू खाणारा. मला भीती नाही आहे त्या चंद्रचूडची. हरामखोर म्हणतो मला रामाने दिलं म्हणजे पुष्पशृंगने. काय न्याय दिलाय आम्हाला? 75 वर्षात जेवढा अन्याय अत्याचार आहे जगाच्या पाठीवर नाही झालं. मोगलांनी नाही केलं आणि इंग्रजांनी नाही केलं तेवढं अन्याय अत्याचार. बघा आदिवासीचे जल जंगल जमीन आजी आमच्या बायांना बलात्कार करून, हे बघा बदलापूर याच महाराष्ट्रात कापतात बघा जिवंत कोंबड्या बकऱ्यासारखे. हां. आणि दुसरा कॉमन सिव्हिल रूल म्हणजे जजपासून ज्याच्यापासून IAS ऑफिसर कलेक्टर कमी त्यांचं चाललं सगळं बापापासून. राजकारणात माय गेली पोरगा आला सगळं त्यांच्या बापाचंच. आणि आम्हाला रिझर्वेशन मिळतं. आम्ही तर आदिवासी सगळं लुटलं. मग राहिले कोण? SC आणि ओबीसी जनगणनाच नाही केली. आणि हे बापाजापासून, कारण हे ब्रह्माच्या तोंडातून देवाच्या अवलाद फायदा झाले ना. त्यानंतर CCA NPR सगळ्यात घातक. NPR करून 85% लोकांचं हे मतदानाचा अधिकार काढून जेलमध्ये टाकणार आहेत का त्यांच्याकडे डॉक्युमेंट? शेतकऱ्याच्या शेती लुटणार आहेत बघा. MP मध्ये जबरदस्तीने शेती घेत आहेत कारण तिथं शिकलेले लोकच नाही आहे. या हरामखोर वामन मेश्रामने पूर्ण आदिवासींचा सत्यानाश करून टाकलं. केलं काही? 90% लोकांचा दुश्मन होया. गिनती तरी केली का? आणि आता बसलाय महाबळेश्वरला. पहिले तोंडात आवाज नाही का? मारा लाच. ओळखा दादांनो. त्यानंतर हे जे शिक्षणवाले आणि राजकारणी धंदेवाले तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत. आहे का हिशोब? मस्ती चढली आहे ना. प्रत्येक समाजामध्ये तेलीकुंबीमध्ये जे RSS मध्ये जात होते ना त्यांनी गोरगरीब लोकांची प्रॉपर्टी लुटते आहे. कारण मुनीमजी हे होते बिचारे गरीब होते. ए दादा मला 25 पैसे दे रे आणि लिहून घ्यायचे. कारण समजत नाही होतं कुठून आली यांच्याकडे 200, 400 एकर जमीन. आणि हे तेली कुणबी कलार आणि इकडचे मराठा निजामी मराठा हिटलरच्या औलादी बघा काढून कोण बसलायत तर. आणि काही सोनार आहे त्याच्यात. आणि हे वर्णव्यवस्थेतले ब्राह्मण वैश्य क्षत्रिय. आणि गरीब मराठा मरतोय आणि त्याला अक्कल येत नाही त्या जरांगे पाटलाला. अरे ये प्रकाश आंबेडकर सोबत मी देतो सगळ्यांना शिक्षण, काही पैशाची कमी नाही, मी काढून देतो, पैसा कसा काढायचं माझं डोकं चालतंय. त्यानंतर EWS इलिगल रिझर्वेशन बघा. ते कांशीरामच्या पुष्पशृंग त्या कांशीरामला बहिणीला सुद्धा भेटू दिलं नाही. स्वार्थ. सुनो मेरे देश के लोगो. EWS 110 लोक देश चालवतात आणि हे हरामखोर हिस्ट्रीचे विचारतात. आणि तो ॲडव्होकेट राजेंद्रपाल गौतम भडवा बनियानी तुम्हाला चस्का लावलाय ना हरामाचा गू खायचं. मेला का रे बनिया? तो केजरीवाल दारूचं दुकान हनुमान बीड्स पिला. अरे भडव्या ये ना खडगपूरला शिकलायस ना तू हरामखोर. आणि हा आमचा हरामखोर गांधीचा बुडा मेला का रे का जिता आहेस? हरामखोर लोकांनी आम्हाला कसं गुलाम करायचं 90 आता नाही गुलामगिरी पत्करणार. आणि त्यानंतर
वन नेशन वन इलेक्शन आणि EVMचा प्रस्ताव, EVMने पूर्ण फ्रॉड इलेक्शन. बघा महाराष्ट्रात ते रेग्युलराईज करण्यासाठी मारतायत. काय राहिलं आहे सांगा? शिक्षण गेलं, रोजगार गेलं, करोडो लोक बँकेच्या बँक लुटून बँकेमध्ये नोटीस लावलेल्या आहे. हिटलरसारखं आवाज नाही काढायचं सगळ्या ऑफिसमध्ये. आणि ठेकेदार म्हणजे गुलामगिरी. आमच्या बहिणी पोरी बारी 5,000मध्ये यांच्या राजकारणाच्या 12 घंटे 20 वर्षात गुलामगिरी करतात. कोण आहेत प्रायव्हेटायझर? कोण होय? हा गेट करार करणारा कोण होय? या देशाचा दुश्मन. आणि हा खडगे बुड्डा 10 पेन्शन घेतोय, भडवा हा 84 वर्षाचा. अरे काय होणार आहे यांना? आणि तो 65 वर्षात हरामखोर, हा सगळ्यात गू खाणारा राहुल गांधी हरामखोर बेईमान. EVMच्या विरोधात निघणार होता 26 जानेवारीपासून. हरियाणाचा फ्रॉड सगळ्यांचे तोंड बंद. आणि आता तो त्या कसलेने नागोडच करून टाकलाय. अरे माझ्या भावांनो, 66 वर्षाचं वय आहे, आजही म्हणतो पोलीस कमिशनर आणि SDO लोकांना आणि सुप्रीम कोर्टच्या देश लोकांना माझे लहान बंधू, अरे काहीतरी मानवता आहे का जगाच्या पाठीवर? एवढा अन्याय अत्याचार सांगा मला या पृथ्वीवर कोणत्या तरी कंट्रीमध्ये होत आहे? आणि या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्राने जगाला दिशा दाखवलेली आहे, संतांपासून तर राजा महाराजापर्यंत आणि शाहू फुले आंबेडकर. आणि हे हरामखोर, अरे संभाजी ब्रिगेडच्या लोकांनो, हे कोणाचे झालेले नाही आहेत. त्यानंतर अहिल्याबाई होळकर चौलादानो, तुम्हाला महात्म्याला दिलं नाही, त्या पादऱ्याला दिलं, संभाजीचा आम खाणाऱ्याच्या चेल्याने. अरे शरम कर. तुम्ही लोकांनी आम्हाला सोडलं, काय मिळालं रे आम्हाला? भडव्यांनो, स्वतःचा स्वार्थ बघितलं भडव्यांनो तुम्ही. हां, आणि पूर्ण भारतातल्या याला या वामन मेश्रामने भडव्याने याच्या माय ब्रह्मा झोपला होता, खोट्या आदिवासी म्हणतात, आणि 14चे आतंकवादी संघटन, प्रोटान डॉक्टरचं संघटन, आणि निजामी मराठ्याचा भडव्या आता कुठं मेलास रे? आणि दादांनो विचार करा, बघा तुम्हाला सुप्रीम कोर्टवर सुद्धा नालायकपणाचा ठप्पा लावणारे लोक आहेत. किती काय हे भडवे. अरे 90% लोकांना न्याय देण्यासाठी ज्युडिशनरी आणि कमिशनर आहेत. या सगळ्यांनो दादा, अजून एकदा स्लोगानचं नाव घेतो, मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए, EVM से फ्रॉड वोटिंग के लिए अपने 90% मूल निवासी SC ST OBC बहुजन समाज के लोगों की बेटी बहू माँ बेटे के स्वाभिमान के लिए सुन लो मेरी बहन मुर्मू जी, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट के जज लोगों, जुडिशनरी, ब्यूरोक्रेसी वाले और बेईमान प्रेस मीडिया, महाराष्ट्र की लोकमत, TV9, पुडारी, मट्टा, सब बदमाश यहाँ पे 90% लोगों के कैसे कत्ल होंगी, ये पूरा 75 साल तक काम करे हमें गुलाम बनाने के लिए. अभी समय आ गया है, आपको भी नहीं छोड़ेंगे. और वक्त आने के बाद में हम बुद्ध को मानते और संविधान को भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. आज़ादी की 30 लड़ाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा. जब तक मेरे श्वास में श्वास है बोलते रहूँगा. अब वर्ल्ड के लोगों, ह्यूमैनिटी की कंट्रीज, इन्होंने अग्निवीर लाके प्राइवेट मिलिट्री बना के हमारे बच्चों को हिंदू के नाम पे, भगवान के नाम पे, ड्रग्स के नाम पे, दारू के नाम पे, और ये जो धंधा करते, इनको एजुकेशन कम वालों को इनको एडिकेट बना के इन्होंने प्राइवेट मिलिट्री बनाई है, हाफ पैंट का फुल पैंट करके. और इनको घमंड है, ये हमको मारने के लिए पूरा का पूरा ये कर रहे. मेरे वर्ल्ड के ह्यूमैनिटी के लोगों, जितने डेवलप कंट्री है, ये आपको भी नहीं छोड़ने वाले. इसलिए अभी सोचो और इनके ना गले में फांसी का फंदा डालो. और मैं आज भी इनको बोलता हूँ, ये 10% और ये सुअर के गू खाने वाले ब्रह्मा के मुँह से, आपकी भलाई इसी में है. आप चुपचाप अपने घर में बैठो, क्योंकि आपकी मेजॉरिटी नहीं है क्या भागीदारी मिली है? आप सिर्फ, हम पढ़े लिखे नहीं है, हमारे ऊपर इतना अन्य अत्याचार इस पृथ्वी के कोई कंट्री के ऊपर हुआ है. और वो सुअर का गू खाने वाला भागवत बोलता है हम मयत में लगे तो चलेगा, मंदिर में आपको देते, और हमारी माँ बहन, अभी तुम्हारी माँ बहन है ही नहीं ना भड़वे लोगों, तुम तो सांड आए थे. लेकिन हमारी बहना इतनी बेईमान हो गई कि जो प्रहलाद ने अपनी माँ को काटा, उसकी जय बोलते पूना में, जहाँ से पूरा भारत का चलता है. और वो जिस राष्ट्रपिता ने हमें बोलने के लिए पड़ा है, उसके पिक्चर को ये कर रहे हैं. अरे खबरदार, मैं चैलेंज करता हूँ पूना के अंदर रह के, और जिसमें दम है ना पुलिस को मैं लेके जाओ मेरे को सुप्रीम कोर्ट में,
छोड़ूंगा नहीं। और सुअर के गू खाने वाले पॉलिटिक्सन, सुधर जाओ अभी। ये किसी के बाप के नहीं हुए। ईडी सीबीआई तुम्हारे पीछे, देख लो। एक अग्रवाल के लड़के ने 31 दिसंबर को यहाँ पे एमपी के इंजीनियर और एक लड़के को मारा। 800 करोड़ का टीन टप्पर वाला, उसका माँ का खून ससुर में दिया जाता है और सब लोग चुप बैठते। पुणे यूनिवर्सिटी में ड्रग्स बेचा जाता है। यह हरामखोर फूले का औलाद भुजबल, जिसको बाड़ा साहब ने छुड़ाया। हाँ, और जो आदमी चिल्लाता है रविंद्र धगेकर, उसको गिरा देते हैं। कितनी बेईमानी। मर गए क्या रे पुलिस कमिश्नर? और कुत्ते बिल्ली जैसे मार रहे हो हमारे लोगों को। हाँ, अरे कोई शर्म विरम है क्या? हम क्या मरने के लिए पैदा हुए कि इस महाराष्ट्र में? और सब मुंह बंद करके, और कसले तो बता दिया हर एक का रेट क्या है। तो पैसा लेके जाने वाले क्या स्वर्ग में? अजूनही मी सांगतो राजकारणी लोकांनो, आणि जेवढे संविधानाला मानतात, मग तो संभाजी ब्रिगेडचा असो की कोणी असो, अजूनही डोळे उघडा सत्य असेल तर। आणि मला बोलवा, 50,000 रुपये फी आहे आणि पॉलिटिकलने 1 लाख। 1 तास बोलणार आणि 3 तास प्रश्न विचारा। हिस्ट्रीचे डॉक्टर, सायन्सचे डॉक्टर, MBBSचे डॉक्टर। हा बघा कल्लोरकर, देशद्रोही, हत्यारा, आतंकवादी, AIDचा डायरेक्टर, पूर्ण पकडलेला आहे त्याला। आणि कोण होय? ब्रह्मा। आणि माझ्या भागीदारी मोर्चाच्या लोकांनो आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर विनंती करतो मी, वर्ल्ड ह्युमन राईट्स कमिशन, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, त्यांनी करोड रुपये दिले, अब्ज रुपये। या लोकांनी 75 ते 80 मध्ये साक्षरता अभियान घेतलं आणि खोटा डॉक्युमेंट प्रोड्यूस केला। आणि त्यानंतर वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्टमध्ये हा सोनवणे आणि चव्हाणची केस, आणि त्या एका माझ्या पोरीला, वकील पोरीला मारला याने 10 लोकांनी मिळून, आवाज कमी करायचं म्हणून। आणि चिकनची पार्टी, साहेब येणार आहेत, हां, दारूची पार्टी, हे आणतात बोरे, आणि हे चालले भिकारचोट लोक, यांच्या बापाचा पैसा होय ना। अरे किती पैसा आहे? राधेश्याम मापलवार 3000 करोडची प्रॉपर्टी। 18 इलेक्शन झाले आहेत, 19 इलेक्शन लोकसभेत, किती काय आहेत? 61 लाख रुपये भेटतो एका खासदाराला आणि आमदाराला, कमीत कमी 10-12 लाख तर भेटत असेल। आणि सिक्युरिटी आम्हाला, आमच्याच पैसा, आमच्याच सगळं, आणि आमच्याच आयाबहिणीची इज्जत लुटणे आणि आमचं रक्त। हे का राजकारण होय? जगाच्या पाठीवर असं राजकारण आहे का? हत्या करतात हरामखोर लोक। पोलीस कमिशनरला मारलं, जजला मारलं, गोपीनाथ मुंडेचं खून केलं, दाभोलकरला मारलं, आमच्या 114 गोंडगोवाला मारलं, खैरराजमध्ये आईचार पोरे गुप्ता। अरे काय तुम्ही काय काही आहे का रे? अरे डुकराला तरी कळते काय खायचं। तुमच्या घरात कुत्रे आणि मांजरा आहेत ना, त्याला ते साबण लावता, झोपवता, आणि आम्ही त्यांच्यापेक्षा नीच आहोत का रे गधड्यांनो? डुकराच्या गू खाणाऱ्यांनो, 3.5% 10%, आणि हे राजकारणाच्या लोकांनो, भडव्यांनो, ब्युरोक्रासी आणि हे ज्युडिशनच्या लोकांनो, काही दया माया नाही का तुम्हाला बायका पोरं घेणार आहेत का? काय स्वाभिमान बिमान आहे का रे? आणि स्वाभिमानासाठी किती 5,000 वर्ष लागले। या महाराष्ट्राने 1500 वर्षानंतर तुम्हाला एक दिलं आणि परत आम्हाला गुलाम करता। सगळं संपवलं, शिक्षण गेलं, रोजगार गेला, सगळं गेलं, उपाशी मराची वेळ आली आहे। आणि शहर महिने सांगता 85 करोड। जगाच्या पाठीवर आहे का असं? चला दादांनो, आता हिंमत नाही हारायची, करा किती कूर काढून करता तर। आणि हा आर्यवंशी, मोरवंशी, नागवंशी बिरसा मुंडाचा खून आहे। हा जगाला सांगतो, यांचा हा विचार आणि यांना घरात बसवा आहे। आणि सगळा पैसा आम्ही कमवलेल्या 90% लोकांनी। भाडव्यांनो, कधी तुमच्या माणसांनी केली आहे का उन्हातानात काम? का ऑफिसमध्ये चपराशी की संडा साफ करायची नोकरी केलेली आहे? चला दादांनो, विचार करा खरं आहे। आणि एवढी परिस्थिती आहे, माझी सून आणि माझी पोरगी गर्भ आहे, मुलगी झाली त्यांच्या भोगासाठी आणि मुलगा झाला तर हमाली करायला। सत्य आहे का? सत्य आहे। तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार करा। मी सांगायचं काम करतो आणि ज्याला चॅलेंज करायचं करा। अशा पद्धतीने जनजागृती करा आणि आजादीची तिसी मिळवू। काही पैशाची कमी नाही, खूप पैसा या देशामध्ये। मेन वस्तू जगाच्या पाठीवर अन्न, वस्त्र, निवारे, निसर्गाची देण आहे, कुठंच नाही आहे दादांनो। चला दादांनो, आणि नैसर्गिक आहे काळा सोना। हे बघा बिहारमध्ये तिकडे किती खदानी आहेत। आणि अशा पद्धतीने आता आपल्याला आजादीची तिसरी लढाई मिळवायची। 50 करोड लोक मेलं तरी चालेल, पण यांचं सोक्ष मोक्ष करा। चला दादांनो, विचार करा। भागवत आणि पुण्यातला तो आमच्या बहिणीनो म्हणतो परशुराम, जय परशुराम म्हणणार आहे, आणि हा डवे। अजूनही सांगतो, विचार कर।
होईल का असं? शक्य आहे? हां, अरे शक्य आहे का? आम्ही ज्या दिवशी 90% लोकांनी विचार केला तर काय वाकडा करणार आमचे? काय वाकडा करणार? तुम्हाला घमेंड आहे ना अग्निवीरच्या नावाने मिलिटरी? बघू तसंही करतो का चॅलेंज? जो हमसे टकराएगा वो मिट्टी में मिलेगा. अरे काय माणसं आहात का जनावर आहात रे तुम्ही? चला दादांनो, विचार करा आता. आणि तो भडवा म्हणतो डुकराचं गु खाणारा, मैतीमध्ये देणार मेल्यानंतर. पाणी म्हणजे तुमच्या बापाचं होय का रे पाणी? हां, आमच्या पोरी देऊ आम्हाला. आणि जे स्वाभिमानाने शिक्षण रोजगार हे सगळं संपून उपाशी मारायची पाळी. दिसत नाही का रे भडव्या भागवत तुला? आणि तुम्ही गिधाडं 200 फॅमिली गिधाडं म्हणतो भडव्यांनो. शरम ठेवा काहीतरी. चला दादांनो, मी सांगायचं काम करतो. मला भीती नाही आहे. मेलो ना तरी चालेल. गोळी मारा भडव्यांनो तुमच्या ताकद असेल तर, आणि बोलवा मला. चला दादांनो, आज एवढंच.